इंडियन फ्लॅग. आपल्या पुण्यामधला सर्वात मोठा झेंडा इंडियन फ्लॅग. काय फ्लायओव्हर आहेत राव पुण्यामध्ये. इकडं मेट्रोचं काम. वा, चॅलेंज आहे चॅलेंज पुण्याला. पुण्याला आला पुण्यामध्ये मजा आहे ती आज. सकाळी रूमवर जाऊन फ्रेश वगैरे झालो आणि आता निघालो आम्ही फिरायला. रस्त्याच्या कडेला काय एक नंबर आहे बघा बाग, झाडाचं झाड. असं राहायला पाहिजे सिटीमध्ये. सकाळी फिरायला गेलं असं दिसलं तर हिरवगार, काय मजा येते बघा. इंजिनिअरिंग याला म्हणतात. रस्त्याच्या सेंटरमध्ये डिवायडरच्या मध्येच मेन मोठं पूल विजेचं. हे बघा, जागा तिथल्या तिथं मॅनेज होऊन गेलेली आहे. शहरामध्ये कचरा टाकण्यासाठी खास महानगरपालिकेची गाडी असते. त्याच्यामुळे तर शहरामध्ये जास्त कचरा नसतो. ग्राउंड पुण्याचे ट्रॉफिक. आर्मी पुण्यामध्ये सगळ्यात जास्त आर्मी कॅम्पिंग आहेत. ते बघा, कसलं भयानक भयार आहे. पुढे जस्ट पलीकडे होतो यानं म्हणला फिरायच्या नादात जाऊ. आता पुण्यामध्ये फिरायचं म्हणलं तर गाडीला तेल लागतंय ना. तर आता सध्या पुण्यामध्ये आम्ही खास शनिवारवाडा बघण्यासाठी आलोय, माहिती आहे का. ते बघा, पण अगोदरच्या सारखं काय राहिलं नाही राव. ते बघा, हे मंदिर. तर चला आतमध्ये जाऊन थोडंसं काही बघण्यासारखं आहे का ते पण तुम्हाला पण दाखवू आणि आम्ही पण बघून घेऊ. हा चान्स मुशा अधिकारी भेटले गे पण हा मरे परत चाल. पाहुणे बस दोस्त मित्र बी देतो चाल. बापरे, भारताचा झेंडा. शनिवार वाडा मामले आपण चपले काय मुसादार बंदर पर्यटन पूर्ण फरण आपले नाव अचानक डिग्री आहे म्हणून. ते दाखव का शनिवार वाडा. दरवाजा जुना आहे बरं का.
हॅलो हॅलो तुम्ही ते कोण काय जुने झाड, ते जुने झाड आपल्याला उड्या 14 वर्ष अगोदरची भिंत पाडून आपल्या लाल विटाने बांधकाम केलेलं आहे बघा. कारण खूप जुना आहे शनिवारवाडा आपला पुणे. हे कोणती मोठं ओढ 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 हे वरी जाण्याचा मार्ग आहे. वाव कसलं भारी आहे राव. शेतपाडामध्ये तरी काही कोणते डेव्हलप काहीच केले जावे. भारत माता की जय. किती झाडं आहेत राव इथं. असं झाडं बघितल्यावर खूप मस्त वाटतं मनाला. इथं काय आहे. दरवाजे सोनेरो खाना न सपरा जिथं जे नवीन काय आहे आणि आपल्याला काय ते समजत नसेल तिथं छोटे छोटे बोर्ड लावण्यात आलेले आहेत बरं का. कारण आता मी पण नवीनच आहे, पहिल्यांदाच आलो शनिवारवाडा फिरण्यासाठी. हे बघा इथे एक बोर्ड आहे. तर या बोर्डामध्ये इथली सविस्तर माहिती आहे बरं का. आता बघा गोदूबाईचे निवासस्थान. गोदूबाई या महिलेने या पहिले पेशवे श्रीमंत बाळाजी विश्वनाथ यांच्या भावजई होत्या. पहिल्या बाजीराव पेशव्यांनी शनिवारवाड्याच्या मूळ आराखड्यातच या मालमत्तेचा समावेश करून घेतला होता म्हणे. इथे बघा जे नवीन येणाऱ्यांना काय समजत नसेल ते छोटे छोटे बोर्ड लावण्यात आलेले आहेत. कारण जेणेकरून की त्याच्या मार्फत आपल्याला ते समजून जावे. शनिवारवाडा. आता इकडे एक आहे बरं का, अमृतराव पेशव्यांचे निवासस्थान. हे बघा हे निवासस्थान होते म्हणे. कारण ज्यांना समजत नाही त्यांच्यासाठी खास हे छोटे छोटे बोर्ड लावण्यात आलेले आहेत. इथे एकच आवडलं आपल्याला की भरपूर झाडं आहेत आणि एकदम थंड आणि शांत मस्त वातावरण आहे. फिरण्यासारखे भरपूर काही आहे, बघण्यासारखं भरपूर काही आहे. कॅमेरे वाव. ही तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते बरं का. एकोणिसाव्या शतकातील शनिवारवाडा. लगट 7 दिवस आग म्हणजे का चेष्टा आहे का. इकडं 18व्या शतकातील आहे. ही पण बघू. या झाडाचीच खासियतच अशी आहे की ह्या झाडाची रोप लावायची गरज नाही. कारण हे बघा त्याची जी मुळं असतात का नाही वरून फाट्याला येणारे डायरेक्ट जमिनीमध्ये. म्हणजे आपल्याला ते रोप लावायची गरजच नाही. लगेच ह्यानी त्याची मुळं जमिनीला टेकली की तिथूनच वापायला चालू होतं बघा. आता हे पण टेकलं तर वापणार. गणपती बाप्पा मोरया. सायकलीला हॉर्न.
खांद्यात सायकल आणि ते म्हणजे बस- मॉडर्न सायकली पण लई मॉडर्न निघायला लागेल. हे परत Light. परत पुन्हा एवढं जाळं. वा हा घरात जायचं आम्ही ठीक सर्व संध्याकाळी घरी बसू वाटणार गेल्यामुळे बाहेर आलो फिरायला.